नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासामध्ये मग ती कोणतीही परीक्षा असो, UPSC असो, MPSC राज्यसेवा असो किंवा कंबाईनची परीक्षा असो, या सर्व परीक्षांमध्ये आपल्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक ज्याला आपण हॉट इश्यू असं म्हणू शकतो, तो म्हणजे पर्यावरण भूगोल. जर तुम्ही UPSC आणि MPSCची परीक्षा पाहिली तर आपल्याला GS3च्या पेपरमध्ये पर्यावरणाचा समावेश केलेला आढळतो. तसंच पर्यावरणावर आपल्याला प्रिलिम्समध्ये सातत्याने प्रश्न आढळतात. कंबाईनच्या परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला पूर्व मुख्यमध्ये पर्यावरणावर प्रश्न आढळतात. सो जर आपण या सर्व प्रश्नांचा बारकाईने आढावा घेतला तर आपल्याला एक गोष्ट जाणवते की पर्यावरणावर विचारलेले प्रश्न सर्वात जास्त कशावर येतात, ते विचारले जातात पर्यावरण ऱ्हासावर आणि दुसरं असतं जैवविविधतेच्या ऱ्हासावर. मग याचा अर्थ असा आहे का की मग पर्यावरण या घटकाचा अभ्यास करताना आपण डायरेक्ट हा सर्वात महत्वाचा आहे मग डायरेक्ट आपण त्याचा अभ्यास करायचा, तर असं अजिबात नाही. का नाही? तर पर्यावरणाच्या अभ्यासाचे दोन बेसिक घटक आहेत, लक्षात ठेवा, नॉर्मल आणि ॲबनॉर्मल. आधी नॉर्मल कंडिशन काय आहे पर्यावरणाची, नॉर्मल स्ट्रक्चर अँड फंक्शनिंग ऑफ एन्व्हायरमेंट, हे जर तुम्हाला व्यवस्थित समजलं तर त्यात काय बिघाड झालेला आहे, त्यात काय ऱ्हास होतो आहे हे तुम्हाला समजू शकतं. सो विद्यार्थी मित्रांनो, कायम एक गोष्ट लक्षात ठेवा, पर्यावरण भूगोलाच्या अभ्यासाला सुरुवात करताना तुम्ही काय केलं पाहिजे, तर पर्यावरणाची जी काही नैसर्गिक स्थिती आहे त्याचा अभ्यास आधी करा. यामध्ये ज्या काही घटक आहेत, ज्या काही प्रक्रिया आहेत त्या सविस्तर समजून घ्या. ते व्यवस्थित समजलं तरच इकडं त्याच्यात काय बिघाड झाला हे कळू शकतं. आता या नैसर्गिक स्थितीमध्ये काय काय अभ्यासावं लागतं, तर तशी ती खूप मोठी यादी आहे, पण ठळक घटक मी इथे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. पर्यावरण म्हणजे काय, परिस्थितिकी इकोलॉजी म्हणजे काय, परिसंस्था म्हणजे काय, मग त्या परिसंस्थेचा अभ्यास करताना आपल्याला बऱ्याच गोष्टी अभ्यासाव्या लागतात. तसंच पर्यावरणामधील सजीवांमधील विविधता जी आज सर्वात जास्त धोक्यात आलेली आहे, त्यामुळे त्या जैवविविधतेचा आपल्याला व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं भासतं. मग त्या जैवविविधतेचा अभ्यास करताना त्यात खूप सारे बारीक सारीक पण संकल्पनात्मक घटक आहेत. अल्फा, बीटा, गॅमा, बायोडायव्हर्सिटी हे काय आहे, त्या जैवविविधतेचा ऱ्हास कसा होतोय, मग त्या जैवविविधतेचा ऱ्हास थांबवण्याकरता आपण काय काय प्रयत्न केले आहेत ते. सो थोडासा हा टॉपिक जैवविविधता ऱ्हास हा इकडे जातो, पण आपण तो अभ्यासाना इकडे सिक्वेन्समध्ये अभ्यासतो. मग हे सगळं काही कव्हर झाल्यानंतर आपण कुठे जायचं आहे, ऱ्हासाकडे. ह्या पर्यावरणाचा ऱ्हास हा एक असा खूपच व्हास्ट घटक आहे आणि तो असा नदीच्या पाण्याप्रमाणे वाहता आहे. म्हणजे काय, तर सातत्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर काही ना काही नवीन प्रयत्न केले जात आहेत. त्या प्रयत्नांतर्गत विविध कायदे, करार, विविध परिषदा, विविध संस्था या सगळ्याचा समावेश होत असतो. तसंच पर्यावरणाबाबत जागतिक पातळीवर कोण काय भूमिका घेतंय हे सुद्धा बऱ्याचदा फार महत्वाचं ठरतं. त्यात भारताची भूमिका काय आहे, ती कितपत योग्य आहे, या सगळ्या गोष्टी सुद्धा समाविष्ट होतात. आता जेव्हा तुम्ही या पर्यावरणाच्या ऱ्हासाचा अभ्यास करता त्यावेळेस तुम्ही काय केलं पाहिजे, तर साधी गोष्ट, सर्वात पहिलं हरितगृह परिणाम म्हणजे काय, जागतिक तापमान वाढ म्हणजे काय, हा एक सर्वात मोठा घटक या सेक्शन मधला आहे. त्यानंतरचा दुसरा तसाच महत्वाचा घटक आहे ओझोनच्या थराचा ऱ्हास. तिसरा एक महत्वाचा घटक आहे, रादर सगळेच महत्वाचे, पण मी याला पहिला, याला दुसरा आणि याला तिसरा का म्हणतोय, का तर कंटेंट वाईज ते खूप व्हास्ट आहेत, खूप मोठे आहेत, तिथे अभ्यासाचा घटक खूप जास्त आहे म्हणून. अदरवाईज सगळ्यांचं इम्पॉर्टन्स सेम आहे. विविध प्रकारचं प्रदूषण, नॉर्मली आपण काय पाहतो, वायू प्रदूषण, जल प्रदूषण, मृदा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण. त्याच्या पलीकडे जाऊन औष्णिक प्रदूषण, किरणोत्सारी प्रदूषण, प्लास्टिक प्रदूषण, घन कचरा, वैद्यकीय कचरा, अशा अनेक घटकांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा आता आपल्याला आढावा घ्यावा लागतोय. कारण जसजसं मानवी आर्थिक प्रक्रिया वाढत गेल्या, त्याचं विविधीकरण झालं, तसतसं प्रदूषणाची समस्या ही खूपच कॉम्प्लेक्स, जटिल होत गेलेली आहे. सो त्याचा अभ्यास आपण करणं अपेक्षित आहे. त्या व्यतिरिक्त बघा, मग किरकोळ छोटे टॉपिक्स पण महत्वाचे, आम्लवर्षा, ऍसिड रेन्स, वाळवंटीकरण, डेझर्टिफिकेशन, त्यानंतर निर्वनीकरण, डिफॉरेस्टेशन, क्लिअर. त्या व्यतिरिक्त प्रवाळ भित्तिकांचा ऱ्हास, पाणथळ भूमींचा ऱ्हास, हे सुद्धा घटक येतात. जर आपण म्हटलं 1, 2 हा 3, त्यानंतर जर नंबर द्यायचा झाला तर 4 आणि 5,
इथे अभ्यास करताना आधी हे लक्षात घेणं गरजेचं असतं की प्रवाळ म्हणजे काय, प्रवाळ भित्तिका म्हणजे काय, त्या प्रवाळ भित्तिकांचं पर्यावरणाच्या दृष्टीने महत्व काय आहे आणि मग त्यांचा ऱ्हास कसा झालाय आणि मग त्यावरील उपाय काय. सेम थिंग अबाउट वेटलँड डिग्रेडेशन. वेटलँड्स म्हणजे पाणथळ भूमी. पाणथळ भूमी म्हणजे नक्की काय असतं, त्या पाणथळ भूमीमध्ये पर्यावरण कसं आहे, त्या पाणथळ भूमीचं पर्यावरण संवर्धनामध्ये योगदान काय आहे हे समजून घ्या. मग जायचे त्यांच्या ऱ्हासाकडे. या पाणथळ भूमींचा ऱ्हास होतो म्हणजे नक्की काय होतं आणि तो ऱ्हास झाल्यामुळे काय दुष्परिणाम होतात ते आपण अभ्यासायचे आणि मग उपायांकडे की पाणथळ भूमींचा ऱ्हास थांबवण्यासाठी जागतिक पातळीवर, भारताच्या पातळीवर आपण काय काय उपाय राबवलेले आहेत हे सगळं व्यवस्थित परफेक्टली क्लिअर करायचं. आता विषय संपला का? अजिबात नाही. हे सगळं परफेक्ट कंप्लीट केल्यानंतर त्यात तुम्हाला सतत ऍडिशन करत राहावी लागणार आहे. का? कारण सातत्याने पर्यावरण संवर्धनाकरता जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवर काही ना काही काम, उपाय, योजना राबवल्या जातात. एक साधं उदाहरण, दरवर्षी तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबर मध्ये कॉप, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज यांची मीटिंग झालेली आढळते की जी आपण कशा संदर्भात पाहतोय, हरितगृह परिणाम, जागतिक तापमान वाढ आणि क्लायमेट चेंज बाबत. सो आतापर्यंत अशा जवळपास 29 कॉप झालेल्या आहेत. सो त्या काय आहेत, त्यामध्ये काय निर्णय घेतले जातात, ते कोण अरेंज करतात, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. थोडक्यात काय, ह्या पर्यावरणाच्या ऱ्हासाला थोपवण्याकरता, पर्यावरणाचं संवर्धन करण्याकरता सातत्याने जे काही प्रयत्न केले जातात त्याचा आपण आढावा घेणं गरजेचं आहे. हे लक्षात घेऊनच अभ्यास करा. पण केवळ डायरेक्ट त्याचा अभ्यास करायला जाल तर काही समजणार नाही. सुरुवात इथूनच झाली पाहिजे. दिस शुड बी द फर्स्ट कंपोनंट, दिस शुड बी द सेकंड कंपोनंट ऑफ स्टडी अँड थर्ड शुड बी द व्हॉट एव्हर विल कम इन फ्युचर. भविष्यात चालू घडामोडी संदर्भात जे काही आपल्याला वाचनात येणार आहे ते कव्हर करणं. सो विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिकला सिरियसली घ्या, कारण प्रिलिममध्ये एमपीएससी जवळपास 5 ते 7 प्रश्न विचारते फक्त पर्यावरणावर. यूपीएससी सुद्धा जवळपास 5 ते 6 प्रश्न पर्यावरणावर विचारते आणि मुख्य परीक्षेत दोन्हींनी GS3 मध्ये या घटकाला खूप सारं वेटेज दिलेलं आहे. का? तर आज जग या पर्यावरण ऱ्हासाच्या समस्येने फार त्रस्त आहे, म्हणून हा टॉपिक आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या बॅचमध्ये या पर्यावरण घटकाला शक्य तितका जास्त वेळ देतो, कारण यामधल्या संकल्पना क्लिअर होणं फार गरजेचं आहे आणि मग चालू घडामोडीचा आढावा आपल्याला घेता आला पाहिजे. सो विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या या आपल्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण मानवी भूगोलाचे विविध घटक जे आहेत त्याचा आढावा घेणार आहोत. सो विद्यार्थी मित्रांनो, पर्स्पेक्टिव्ह अकॅडमीचं यूट्यूब चॅनल वरील व्हिडिओ नेहमी पाहत राहा. या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू अँड गुड बाय.